श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी महात्म्य. नमन श्लोक. असे जेजुरी राजधानी जयाची सती म्हाळसा पट्टराणी ससाची. असा थोर मार्तंड राणा मल्हारी सदा वंदितो देवतो खडगधारी. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य. ओम नमः शिवाय. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना. विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती. ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरु राया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाहली. थोर ऋषी मुनी संत जन बुधगण आणि सज्जन. करुणी तयासी नमन ग्रंथ रचना आरंभली. धन्य धन्य जेजुरीचा डोंगर मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर. घ्यावयासी भक्तांचा कैवार खंडोबा तेथे उभा असे. हे दैवत जागृत भारी नाव का पडले मल्हारी. तीच कथा गोड सारी मिलिंद माधव वर्णितो. एकेकाळी दोन दैत्य बलाढ्य प्रचंड मदन मस्त. माजले झाले उन्मत्त पीडिती छळती सर्वांना. एक मणी दुसरा मल्ल क्रूर भयंकर महाचांडाळ. पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ स्वैराचारे जाळीती. निर्दय निष्ठुर महादुष्ट सुंदर तेथे करीती नष्ट. सज्जनांवरी घोर अरिष्ट अकस्मात ते आणीती. देवदेवता होनी भयभीत वाट मिळेल तिकडे सुटले पळत. ऋषी मुनी सिद्ध समस्त लपले गिरी कंदरी. संपली सारी कथा कीर्तने बंद पडली होम हवने. उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने हाकार माजला. निरपराधी मानव मंडळी त्यांचे घेतले त्यांनी बळी. रस्तो रस्ती प्रेतेच सगळी रक्ताचे पाट वाहती. पुरुष स्त्रिया निष्प बाळे चराचर त्यांचे कापिती गळे. हाडा मासाचे ढीग साचले शिरे धडे तडफडती. पतिव्रता तरुणी कुमारिका शीलभ्रष्ट करीती क्षणात एका. भीती वाटे रावा रंका त्या अधर्मी असुरांची. भद्र अभद्र न जाणीती पापकर्मांची नसे लज्जा भीती. नीती अनिती न मानिती जुमानिती न कोणाला. असह्य झाला अत्याचार एकांत स्थळी जमले निर्जर. करुणी सारासार विचार बेत त्यांनी ठरविला. म्हणे जाऊया वैकुंठासी दुर्दशा सांगूया श्री विष्णूसी. दया उपजता त्याचे मानसी अभय देईल आम्हा ते. घेऊनी 10 अवतार आणि 14 लीलावतार. असुरांचा केला संहार सज्जन सर्व रक्षिले. ऐसा भगवंत जगत चालक आता आधार त्याचाच एक. इतर म्हणती हेच ठीक चला जाऊया वैकुंठी. इंद्र वरुणादी सकल सुरवर ऋषी मुनी आणि तापसी थोर. सिद्धयोगी आदी अपार धावत गेली वैकुंठी. करुणी श्री विष्णूसी नमन असुरांची कृत्ये केली कथन. करावयासी सर्वांचे रक्षण विनंती केली चरणांसी. मणिचूर पर्वतावरती मणिमल्ल अकस्मात येती. करीती जुलम जबरदस्ती जगणे अशक्य जाहले. तरी कृपया घेऊनी कैवार योग्य तो घ्यावा अवतार. करुणी दैत्यांचा संहार निर्भय करावे आम्हासी. ऐकुनी कळकळीची विनवणी तयासी म्हणाले चक्रवाणी. आता असेच तुम्ही सर्वांनी जावे त्वरित कैलासी. शासन कराया त्या दैत्यांसी प्रार्थना करावी महादेवासी. विधी घटनाच आहे तैसी तया हस्ते मृत्यू दैत्यांना. म्हणून आता त्वरा करा शरण जावे त्या उमावरा. तोच त्या सकलही असुर शिक्षा करील खरोखरी. ऐकुनी वैकुंठपतीचे भाषण सर्व सुरवर आणि ऋषी मुनिगण निघाले धावतच तेथून. गेले अखेर कैलासी. म्हणाले देवा गौरी रमणा त्रिशूळधारी त्रिलोचना. गंगाधरा पंचानना शरण आलो तुझ लागी. दैत्यांनी आम्हा सर्वांना त्रासिले मारिले अभ्रकांना. पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना चंद्र सूर्य नेत्र झाकिती. आता अगाहे सनातना येऊ दे तूच अमुची करुणा. नमनपूर्वक ही याचना रक्ष रक्ष उमावरा. ऐकुनी ती करुण प्रार्थना क्रोधे पेटला कैलास राणा. निर्धास्त रहा म्हणे सर्वांना निपात करीन दैत्यांचा. ती शिववाणी ऐकुनी सुरगणादी गेले स्वस्थानी. मग महाप्रतापी शूलपाणी अगाध लीला करीत असे. दैत्यावरी शिव कोपला
चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरव अवतार घेतला, केवढे उग्र रूप दे. धगधगल्या नेत्री अग्निज्वाला, तीक्ष्ण त्रिशूळ खणखणला, डमडमा डमरू दणाणला, जटेचे नाग जाहले. कडाडल्या गगनी विद्युलता, घन गर्जना गिळीती समूळ शांतता. चला उठा धावा म्हणता, शिवसैन्य आले धावून. 11 रुद्र असंख्य शिवगण, अष्टद्वारपाल अगणित भूतगण, परमवीर गजानन षडानन, सैन्यासह सिद्ध झाले. 64 भैरवत्यास योगिनी, सर्व देवदेवता यक्ष यक्षिणी, आपापले सैन्यदल घेऊनी, म्हणती आज्ञा करावी. देवसेना जमली धवलगिरीवरी, पार्वती झाली दिव्य रूपधारी. मार्तंड भैरव असे अश्वावरी, सवे श्वान घेतले. एका हाती खडग विशाल, दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ. ऐसा असुरांचा कृतांत काळ, मार्तंड भैरव शोभला. मग म्हणे मणिचूर पर्वतावरी, मणिमल्ल दैत्य मातले भारी. त्यांचे वरी करुनी स्वारी, नाश त्यांचा करावा. स्फुरण चढले सर्वांना, हर हर महादेव झाली गर्जना. पाय आपटीत दणादणा, देवसैन्य चालले. धडाधडा वाजती नगारे, दुमदुमले अंबर सारे. खळाळा निखळती ग्रहतारे, उठले लोळ धुळीचे. पाहुनी ती देवसेना, मणिमल्लांना हसे आवरेना. म्हणती चिरडून टाकू सर्वांना, उडवून देऊ लाथेने. मग आव्हाने प्रति आव्हाने, परस्परांना देती उभय सैन्ये. शेवटी मग तीव्र तेशाने, भिडले सैन्य सैन्याला. प्रथम मणिदैत्य पुढे आला, त्याचा क्षणात शिरच्छेद झाला. त्यामुळे मल्लदैत्य चवताळला, धावला दात ओठ चावणे. क्रूर राक्षस तामसी असुर, देवसेनेचा करीती संहार. परी अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर, जिवंत करी त्या सर्वाते. उग्रदंत मुख, पशुनाद, नग्नदुर्ग काळ कराल. पक्षीपाद, भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्तमोद, लढती दैत्य देवांची. कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र वेश पालटती, कोणी वाहने बदलती, असुर ऐसे चेटकी. परंतु चतुर मोठी देवसेना, दैत्यांची काही डाळ शिजेना. यास्तव मंत्रतंत्र जादू टोणा, अघोरी उपाय योजिती. तेव्हा आद्यशक्ती पार्वती, प्रणवरूपी महागणपती. षडानन तो सेनापती, शर्थ करीती शौर्याची. घोडा श्वान आणि नंदी, साधुनी नेमकी योग्य संधी. शिरुनी दैत्यांच्या व्यूहामधी, घायाळ करीती तयाना. देवदैत्य परस्परांवरी, सोडिती अस्त्रे शस्त्रे भारी. पळती कोसळीती भूमीवरी, असुर मोठमोठाले. महापराक्रमी देवगण, मलदैत्यांची लढती भीषण. तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना. मार्तंड भैरवासी आला संताप, असुरसेना कापी सपासप. घायाळ मल्लदैत्य आपोआप, शरण आला भैरवा. मरता मरता म्हणे हात जोडुनी, महादेवा तुझी अगाध करणी. तव हस्ते आला मृत्यू म्हणून, उद्धार माझा झाला. आता चरणी एक विनवणी, माझे नाव तव नामी जोडुनी. याच ठिकाणी वास्तव्य करुनी, दर्शन द्यावे सर्वांसी. तथास्तु म्हणाला मार्तंड भैरव, मल्हारी मार्तंड घेतले नाव. कडे पठारी केले वास्तव्य, पुष्पवृष्टी केली देवांनी. मार्गशीर्ष शुक्ल षष्टी दिनी, स्वयंभू लिंगाच्या रूपाने, वास केला शिव पार्वतीनी. मल्हारीची ही कथा असे. जय मिळाला जेथे तो जयाद्री, खंडोबा नाव कारण खडगधारी. असंख्याचे कुलदैवत मल्हारी, दिमाखाने विराजतो. जयाद्रीचे रूपांतर जयपुरी, जयपुरीचे रूपांतर जेजुरी. खंडोबा त्या कडे पठारी आणि ठिकठिकाणी अवतरला. पुढे केले मनुष्यरूप धारण, महाल क्षेत्रातील मुलींशी केले लग्न. म्हाळसा नामे ती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे जाहली. पौष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला. तेही खंडोबा स्थान असे. श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मीची, या अवतारी पूर्ण झाली साची. खंडोबा म्हाळसा रूपाने. खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती, हयपती म्हणून तो हैपती. तोच मल्हारी म्हाळसापती, कैवार घेई भक्तांचा.
हळदीचे पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचे करी निवारण. यासाठी भंडार म्हणून उधळीती भाली लाविती. जिकडे तिकडे पिवळेच दिसते, जेजुरी जणू सोन्याची भासते. गुप्त रूपे गंगा राहते गडाखाली बाणाई. अश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी, शिवाय चंपा षष्टीचे दिवशी खंडोबा देव पूजावा. खंडोबा दिवस रविवार, शुद्धाचरण असावे दिवसभर. खोबरे दवणा बेल भंडार, भक्ती भावे व्हावा. पवित्र महिना मार्गशीर्ष, त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षडरात्रोत्सवास हर्षे प्रारंभ करावा. उत्सव करावा 6 दिवस, मनीची इच्छा सांगावी खंडोबास. मग शेवटी चंपा षष्ठीस मार्तंड भैरव वात्सपन करावे. खंडोबासी पुरणपोळी व खीर, भरीत रोडगा प्रिय फार. हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा. मल्हारी मार्तंड देव थोर, भक्तांसाठी करी चमत्कार. त्यांचे महात्म्य असे अपार, किती कैसे वर्णावे. एक कथा असे आगळी, मुरलीची मुरळी झाली. वाघांनी मानव रूपे घेतली, तेच वाघे जाहले. तिलोत्तमा नामे लावण्यवती, एक सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगराजवळी. त्यांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार, मानव रूपी वाघे झाले ते. एकदा यावनी सैन्य हल्लेखोर, चाल करूनी आले जेजुरीवर. तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार झाला. सैन्य थोडे पुढे आले, गडाचा तट फोडू लागले. तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे. एक छोटे छिद्र निर्माण झाले, त्यातून लाखो भुंगे बाहेर पडले. अविधांच्या सेनेला बेजार केले, पाठलाग त्यांचा करोनी. शत्रुसेना पळू लागली, गडगडत गडा खाली गेली. त्यांची भली खोड मोडली जाज्वल मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, म्लेच्छ करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा घेताना आला तयाला. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. पुढे नारदाने करुनी प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून. तो शिंपडता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. ऐसे चमत्कार झाले किती, याची मुळीच नसे गणती. चोर दरोडेखोराप्रती जबरदस्त शिक्षा होत असे. मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे न लागता क्षण. बिकट संकटे करी निवारण, ऐसा अनुभव सर्वांचा. कोणत्या रूपाने केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल. धावा करिता होईल मंगल, अमंगल अवघे टळेल. नवस करिता खंडोबास, इच्छापूर्ती होईल खास. म्हणून सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा. विडे खोबरे भंडार, यांनी तळी भरावी सुंदर. त्रिवार करावा जय जयकार, सदानंदाचा येळकोट येळकोट. जन्मा येऊनी एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी. श्रद्धा ठेवणी त्याचेवरी मनी मागणे मागावे. जय खंडोबा जय म्हाळसा देवी, सदैव आम्हासी सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. पत्नी सुना कन्या पुत्र, कुटुंब परिवार आणि पौत्र, बंधू भगिनी आप्तमित्र सुखी असोत सर्वही. नोकर चाकर गुरे ढोरे, विद्या वैभव मिळो सारे. वाहन सौख्यही लाभो खरे, शत्रू कोणी नसावा. दुरित अवघे व्हावी दूर, ज्ञान सूर्ये जावो अज्ञान तिमिर. धनधान्य मिळो अपार, हीच पायी प्रार्थना. सिद्धहस्त कवी थोर थोर, त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथरचना केली असे सुंदर, त्यानेच प्रेरणा जाहली. अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ, त्यातील मुख्य मुख्य मतितार्थ खंडोबा भक्ता प्रित्यर्थ सारांश रूपी दिला इथे. ज्यांच्या ग्रंथांचा घेऊनी आधार, गुंफिला हा शब्द सुमनहार. त्यांचे ऋण मान्य साभार, कृतज्ञतेने सर्वथा. ग्रंथ असेल हा ज्या घरात, तेथे न राही पिशाच भूत. दूर व्यावया वाधी समस्त, भंडार भाली लावावा. नित्य करिता या ग्रंथाचे पठण 68 तीर्थांचे लाभेल पुण्य. सखल मनोरथ होतील पूर्ण, मल्हारीच्या कृपेने.
पोथी वाचावी एकदात रविवारी तरी, खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येता दारी, अन्नदान अवश्य करावे. करिता खंडोबा महात्म्य श्रवण, 72 रोग जाती पळून, मिळेल आयुरारोग्य धन, निश्चय हे जाणावे. खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप, जाईल सप्त जन्मीचे पाप, अशुभ टळेल आपोआप, म्हणे मिलिंद माधव. शक 1897 अश्विन मासी शुक्ल पक्षी, गुरुवारी ललित पंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला. श्री खंडोबा प्रणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. भक्त कवी मिलिंद माधव कृत मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण. ओम नमो मार्तंड भैरवाय. श्री स्वामी समर्थ.